हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सतीश फूड अँड ट्रॅव्हल्स ब्लॉग. आज अजून एक रेसिपी घेऊन आलोय. भन्नाट अशी रेसिपी आहे मित्रांनो, जी की नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ट्रायही कराल. आणि एकदम सोपी रेसिपी आहे मित्रांनो. नॉनव्हेज रेसिपी आहे, ज्याचं नाव आहे, तुम्ही अगोदरच व्हिडिओमध्ये दिसलं असेल, चिकन काफ्रियल, जी की बेसिकली गोवा साईडची रेसिपी आहे. आणि आपण आता ते रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला, त्यासाठी आपण 1.5 किलो चिकन घेतलेले. हे चिकन पीसेसला, सर्व पीसेसला असे डीप कट करून घ्यायचे, कट मारून घ्यायचे, जेणेकरून आपला जो काही मसाला आहे तो व्यवस्थित सर्व आतपर्यंत जाईल. आणि शक्य होत असेल तर मित्रांनो, एक दीड दीड किलोच्या आतमधलीच कोंबडी घ्या, जास्त मोठी कोंबडी घेऊ नका. आणि अजून एक गोष्ट, की पीसेस थोडे मोठेच ठेवा, कारण आपल्याला याला फ्राय करायचं, डीप फ्राय नाही करायचं, तर शॅडो फ्राय करायचंय. तर आपण सर्व पीसेसला अशी छानपैकी कट मारून घेतलेले. 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आपण मित्रांनो हे. आणि आता याच्यामध्ये आपण 1-2 चमचे हळद टाकणार आहोत, सॉरी, मीठ टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर हळदही टाकायची आपल्याला. तर 2 चमचे हळद, मीठ टाकले, 1 चमचा हळद टाकली. आता हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं पूर्ण, कारण जे मीठ आणि हळद छानपैकी सर्व चिकनला आतपर्यंत लागलं पाहिजे. चांगला हाताने स्मॅश करायचं, कारण चमच्याने वगैरे ते प्रॉपर आतपर्यंत जात नाही. तर आणि त्यासाठी आपण स्मॅश करून घेतलं. एक 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया. आणि त्यासाठी आता आपण एक मसाला बनवायचा आहे, ज्याच्यात खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे देठासहित, आणि एक अर्धा इंच तुकडा अद्रकचा घ्यायचा आहे, एक अर्धा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत मित्रांनो, आणि मिरची घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ड्राय मसाल्यामध्ये आपल्याला तेजपत्ता लागेल, थोडासा 1 चमचा जिरे लागतील. त्याच्यानंतर केमन, सॉरी, तर आपल्याला दालचिनी टाकायची, आणि एक 10-15 लवंग, आणि 21 काळी मिरी टाकून घ्यायची, आणि त्याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची मित्रांनो. अशी छानपैकी फाईन पेस्ट करायची. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं पेस्ट करताना याच्यामध्ये. आणि पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा या मसाल्यामध्ये. हा एवढाच मसाला आहे मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त काही मसाला करायची गरज नाही. हाच मसाला आहे, आणि हाच लावून आपण आता ही पुढची रेसिपी बनवणार आहे. एवढाच मसाला, एकदम इझी आहे. त्याच्यानंतर हा मसाला, लिंबू पिळून घेतला आणि एक जीव करून घेतला सर्व मसाला. आता आपण जे मगाशी चिकन ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून, त्याच्यामध्ये हा टाकून घेऊया. आणि सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि हा पूर्ण चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा, हातानेच मिक्स करायचा आहे पूर्ण, कारण हाताशिवाय ते प्रॉपर मिक्स होत नाही आणि सर्व चिकनला लागतही नाही. आणि शक्यतो मोठी कोंबडी घेऊ नका मित्रांनो, 1-1.5 किलोचीच कोंबडी घ्या, जास्तीत जास्त 1.25-2 किलोची, त्याच्यावरची कोंबडी घेऊ नका, नाहीतर मग ते टेस्ट येत नाही. आता याला आपण मॅरिनेशनला एक अर्ध्या तासासाठी ठेवूया. तोपर्यंत अजून एक आपल्याला इन्ग्रेडियंट्सची तयारी करायची आहे, जे की बटाटे. बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करायचे. तर त्यासाठी मी 2 बटाटे घेतले, ते मीडियम साईजचे, त्याचे गोल शेपमध्ये कट करून घेऊया. असे थोडेसे जाडसरच घ्यायचे, जास्त पण पातळ कट करायची गरज नाहीये. तर सर, दोन्ही बटाटे आपण छानपैकी कट करून घेतलेले आहेत या ठिकाणी. आणि आता आपण हे बटाटे फ्राय करूया. त्यासाठी आपण एका पॅन ठेवलेला, पॅन मध्ये तेल टाकलेलं मित्रांनो, आणि तेल गरम झालेलं. आता आपण 2 लसूण टाकून घेऊया, बारीक असे चिरून. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. मला आवडतं म्हणून मी टाकलेले. तर लसूण छानपैकी फ्राय झालेले आहेत. आता आपण बटाटे फ्राय करायला ठेवूया, याच्यामध्ये टाकूया. बटाटे छानपैकी फ्राय करायचे. सर्व काप आपण व्यवस्थित एकसारखे लावून घ्यायचे, दोन्ही बाजूने छानपैकी फ्राय करून घ्यायचे बटाट्यांना आपल्याला. चला, तर आता आपण बटाटे फ्राय करायला टाकूया पॅन मध्ये. असे दोन्ही साईडने पलटून पलटून असे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे मित्रांनो, जेणेकरून व्यवस्थित भाजले पाहिजे, कच्चे राहता कामा नये. आणि आता आपले बटाटे छानपैकी फ्राय झालेले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि याला आपल्याला साईडला काढून घेऊया. छानपैकी बटाटे फ्राय झालेले. आता मित्रांनो, त्याच पॅन मध्ये आपण थोडंसं अजून तेल
ऍड करूया आणि आपलं जे चिकन मगाशी मॅरिनेशनला ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करायचं. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण चिकनचे पीसेस फ्राय करायला टाकूया. मित्रांनो, दोन्ही साईडने चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे चिकनचे पीसेस. म्हणून चिकनचे पीसेस थोडेसे मोठ्या साईजचे ठेवायचे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्यांना फ्राय करता येईल दोन्ही बाजूने. तर छानपैकी आता हे आपले चिकनचे पीसेस फ्राय झालेले मित्रांनो एका साईडने. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. असे सगळे चिकनचे पीसेस व्यवस्थित दोन्ही बाजूने कलर येऊस्तोपर्यंत ब्राऊन होऊस्तोपर्यंत फ्राय करायचे. छानपैकी फ्राय झालेले. आता दुसरी बाजू आपण पलटून घेतलेले आणि मित्रांनो, खूप सुंदर आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हालाही नक्की आवडेल ही रेसिपी. आता हे सर्व पीसेस फ्राय झाले दोन्ही बाजूने. आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर आपले दुसरे अजून पीसेस आहेत तेही आपण फ्राय करायला टाकूया याच्यामध्ये. जेवढे चिकन पीसेस सगळे फ्राय करून घ्यायचे मित्रांनो. आता हे सेकंड जे राहिलेले आहेत ते आपण याच्यामध्ये फ्राय करायला टाकूया. कारण मला काय थोडेसे पीसेस छोटे आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो. म्हणूनच मी अगोदरच सांगितलं होतं की याचे पीसेस तुम्ही मोठे करा. तर मी सांगितले होते त्यांना पीसेस मोठे करून द्या, पण त्यांनी समहाव कट केले. तर एनिवे नो प्रॉब्लेम. पण तुम्ही करताना आठवणीने पीसेस थोडे मोठ्या साईजचेच घ्या. ही सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा टाइमही वाचेल आणि रेसिपी फटाफट होऊन जाईल. तर आता एका बाजूने फ्राय झालेले तर आपण दुसऱ्या बाजूला याला पलटी करून घेतलेले. दुसऱ्या बाजूने छानपैकी फ्राय करून घेऊया. आणि आता हे आपले छानपैकी फ्राय झालेले आहेत मित्रांनो. आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं, थोडस त्याच पॅन मध्ये परत थोडस ऑइल ऍड करायचं आहे आणि आता आपण ते सर्व पीसेस परत एकदा ह्या पॅन मध्ये आपण टाकणार आहोत. सर्व ग्रीसिंग करून घेऊया व्यवस्थित तेल ऑइल आणि गरम झालं तेल की आपण परत एकदा सर्व जे फ्राय केलेले पीसेस आहेत परत एकदा पॅन मध्ये टाकून घ्यायचे. आणि आता ह्याच्यात थोडस आपला जो मगाशी मसाला केलाय त्याचं जे मिक्सरचं भांड आहे त्याच्यात थोडस पाणी टाकून तो सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा विथ वॉटर आणि त्याला एक 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती झाकून शिजवून घ्यायचंय. एक 10 मिनिटं शिजवायचं आपल्याला छानपैकी आणि मीडियम फ्लेम वरती ठेवायचं आहे किंवा लो जरी ठेवलं तरी चालेल. 10 मिनिटं झाकून न वाफ बाहेर जाता झाकून छानपैकी शिजवून घ्यायचं. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर बघा पाणी चांगलं म्हणजे आटवून घ्यायचंय पूर्ण आणि आपलं आता चिकन काफ्रियाल ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे मित्रांनो. आता आपण हे सर्व करायला घेऊया. त्यासाठी आपण मगाशी जे बटाट्याचे काप आहेत ते एका प्लेटमध्ये व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपल्याला हे चिकन जे आहे काफ्रियाल सर्व करायचं एकदम ड्राय. तुम्ही याच्यात ग्रेव्ही सुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. दोन्हीची टेस्ट खूप भन्नाट आहे. ड्राय मध्ये पण छान लागतं आणि ग्रेव्ही मध्ये पण छान लागतं. तर चला मग खायला चिकन काफ्रियाल. मित्रांनो, व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही कमेंट करून तुम्हाला जर अजून कुठली रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायची असेल तर तेही सांगू शकता आणि रेसिपी ट्राय करून तुम्हाला ती रेसिपी कशी आवडली हेही तुम्ही सांगू शकता. तर चला मग या तुम्ही पण टेस्ट करायला चिकन काफ्रियाल, जे की एकदम भन्नाट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. एकदम कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि छान अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण आता टेस्ट करूया चिकन काफ्रियाल.